आव्हाडांना मी अजितदादांना सांगितलं मी शिवसैनिक आहे, मी कधीही शिवसेना सोडू शकत नाही. याला पुरावा नजीब मुल्ला आहेत, त्यांना तुम्ही जाऊन विचारा. आव्हाड साहेब, तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आव्हाड साहेबांचं जे माझ्यावर सध्या जे प्रेम आहे याच्या मागचं कारण मुंबऱ्या जाधवचा जो खुट्टा आहे, तो खुट्टा नरेश मस्केने हलवलेला आहे आणि म्हणून आव्हाड साहेब घाबरले. जितेंद्र आव्हाड आणि समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. जे ठाणे लोकसभेमध्ये नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ते पाहिल्यानंतर त्यांची घाबरगुंडी झालेली आहे, म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतायत. मी आता 53 वर्षाचा आहे, 54 वर्षाचा आहे. मी 25-26 वर्षाच्या असतानाची ती कहाणी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करतायत की मी काँग्रेसमध्ये जाणार होतो. शरद पवारांनी फोन केला, उद्धवजींना फोन केला की त्याला जाऊन देऊ नका. माझ्या ते स्वतः बरोबर शरद पवारांनाही गद्दार ठरवतायत. मी शिवसेनेत होतो, राणे साहेबांनी त्यावेळी भूमिका घेतली. मी कोकणातला होतो, राणे साहेबांबद्दल थोडी आपुलकी होती, परंतु काँग्रेसमध्ये जाण्याचा काही विषय नव्हता. माझी जी काही चर्चा कोणी घडवली त्यांच्या सोबत राहून आरोप करताय स्वतःचं महत्व वाढवण्याकरता. जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना देतात आणि शरद पवार उद्धवजींना सांगतात की नरेश मस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊन देऊ नका. नरेश मस्के खूप कामाचा माणूस आहे. 25व्या वर्षी 26व्या वर्षी माझ्या वयाच्या जर शरद पवारांना माझी दखल घ्यावी लागते तर त्यांनी माझं मोठेपण सिद्ध केल्याबद्दल मी प्रथम आभार मानतो. आणि हे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीचे, हे तरी राष्ट्रवादीचे होते आणि तेव्हाही त्यांची युती होती, आघाडी होती. आणि जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर राष्ट्रवादीवाले शिवसेनेला देतात, शरद पवार शिवसेनेला फोन करतात, याचाच अर्थ ते आघाडीशी गद्दारी करत होते. राष्ट्रवादीवाला काँग्रेसमध्ये जाणारा माणूस थांबवतो, याचा अर्थ तू तुमच्या आघाडीशी गद्दारी करतोय. म्हणजे 25 वर्षांसुद्धा पूर्वी सुद्धा आव्हाड गद्दारी करत होते आणि शरद पवार पण गद्दारी करत होते, याचा अर्थ तोच होतो. केवळ तथोकल्पित ही सगळी स्टोरी आहे. नरेश मस्केला कुणाचा, जर नरेश मस्केची जायची इच्छा असती तर कुणाचा जन्मदाता, त्याला वेगळा शब्द आहे, तो सुद्धा नरेश मस्केला कधी अडवू शकला नसता. आव्हाड काय आणखी कोण असतील, कोणाचाही जन्मदाता, मी शुद्ध मराठी शब्दात बोलतोय की कोणी मला अडवू शकला नसता. मी शिवसैनिक आहे, शिवसेनेच्या भूमिकेशी मी किती प्रामाणिक आहे ते येणाऱ्या सर्व जनतेला. ह्याच आव्हाडांनी जेव्हा सुभाष भोईरांनी राज्यपाल नियुक्तीचा आमदारकीचा राजीनामा दिला त्यावेळी 12 बंगला येथे मला बोलवलं, अजितदादांना फोन लावून दिला आणि तू राष्ट्रवादीत ये, तुला मी राज्यपाल नियुक्त सदस्य जे सुभाष भोईरांनी राजीनामा दिला ते त्यांचं शिल्लक आहे ते देतो. त्याच आव्हाडांना मी अजितदादांना सांगितलं मी शिवसैनिक आहे, मी कधीही शिवसेना सोडू शकत नाही. याला पुरावा नजीब मुल्ला आहेत, त्यांना तुम्ही जाऊन विचारा. नजीब मुल्ला याला पुरावा आहे. आव्हाड साहेब, तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आता मुंब्रा पण धोक्यात आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य आणि आव्हाड साहेबांचं जे माझ्यावर सध्या जे प्रेम आहे याच्या मागचं कारण मुंब्रा जाधवचा जो खुट्टा आहे तो खुट्टा नरेश मस्केने हलवलेला आहे आणि म्हणून आव्हाड साहेब घाबरलेत. त्यांच्या सोबतचे नगरसेवक आज शिवसेनेच्या जोडीला आहेत, शिवसेनेचं काम करतायत राष्ट्रवादीचे नगरसेवक. हा खुट्टा जो खुट्टा आहे तो नरेश मस्केने हलवलेला आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.